हाय यूट्यूब फॅमिली, राणी देफ हे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। हे पहा, मस्तपैकी अशा शेतातून आपल्या आंब्याच्या छोट्या छोट्या अशा कैऱ्या आणलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घेतल्या, ह्या टोपलीत ठेवून पण घेतलेल्या आहेत। उन्हाळ्यामध्ये जेवण काही जात नाही, जास्त आपण पाणीच पितो, तर त्यासाठीच मी अशा आपलं जेवण वाढलं पाहिजे त्यासाठीच मस्त तोंडी लावणार जेवताना तोंडी लावण्यासाठी कैऱ्या तयार करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज कापू शकता, आपल्या आवडीनुसार साईज कापून घ्यायची आहे। जीवनाची चव वाढविण्यासाठी मस्तपैकी अशा कैऱ्या कापून घ्यायच्या। कोण लांब पण ठेवतं, लांब ठेवा वाटलं लांब ठेवा, किंवा अशा जशा पद्धतीत मी लांब कट देऊन आतमधून पण कट दिलेला आहे। कैरी पाहताच तोंडाला पाणी प्रत्येकाच्याच येत नाही असं काही नाही, आणि कैरीच्यानं जेवण पण पोटभर होतं, त्यासाठीच तोंडी लावण्यासाठी मी हे करत आहे। ते दोन थोडेसे लालसर दिसत होते, हे डार्क सफेद आहे। काही होत नाही, कारण की आपल्याला काही हे जास्त दिवस ठेवायचे नाही। अशा कैऱ्या पाहिल्यानंतर कुणाकुणाला आपलं बालपण आठवलं नक्की सांगा। कमेंट बॉक्समध्ये मस्तपैकी अशा कैऱ्या आपल्या चिरून घेतलेल्या आहेत, पहा किती छानपैकी। आता याच्यावरती आपण हळदी पावडर टाकून घेऊ। हळदी पावडर झालं की लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। असं कोण कोण आपल्या लहानपणी खाल्लेलं आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। नक्कीच तुम्ही एक जरी पोळी खात असाल तर दोन पोळी या पोळीसोबत खाऊ शकता। खूप छान चव लागते, आणि घरणीत भरून ठेवून द्यायचं असं तयार केल्यानंतर। मस्तपैकी मिठाला पाणी सुटल्यानंतर बरोबर तिखट पण या फोडीला लागतं। हा किती छानपैकी तयार झालेल्या आहेत। जेवताना एक पोळीऐवजी दोन पोळी सहज तुम्ही खाचाल अशा ह्या कैऱ्या केलेल्या आहेत। यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। आणि आजचा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे पण नक्की सांगा। चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये।